तर मित्रांनो, तुम्ही इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करतायत, तुम्हाला शब्द पण माहिती आहेत, परंतु वाक्य जमत नाही आहे. ही जर तुमची अडचण असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्की आजच्या व्हिडिओमध्ये समजेल की आपल्याला जर शब्द माहिती असतील तर त्याचं वाक्य नेमकं कसं बनतं. आणि मी तुम्हाला वाक्य असं बनवून सांगणार आहे की फक्त तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवायचे, त्याच्यानंतरचे 4-4 वाक्य म्हणजे सेम वाक्य आहे, फक्त काळाचा फरक असणार आहे. मी एकच क्रियापद घेणार आहे आणि आज तुम्हाला 48 वाक्य बोलायला शिकवणार आहे मित्रांनो. तर हा जो क्रम आहे हा 1053 वाक्य आज चालू आहे. याच्या अगोदरचे हजारो वाक्य आपण यूट्यूब व्हिडिओवर टाकलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सलग लिंक असलेले व्हिडिओसुद्धा सापडतील. तर चला आपण लगेच सुरुवात करूया. तर पहिलं वाक्य आहे, तो खोटं बोलतो. तो खोटं बोलतो. आपल्याला आता तोसाठी आपल्याला ही घ्यायचं आहे आणि खोटं बोलतो याच्यासाठी इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे, लाईज. LIE, लाय म्हणजे खोटे बोलणे, आणि इथं तो आहे म्हणून आपल्याला एस लावायचा आहे. तर बघा, लाईजचा अर्थ होतो खोटे बोलतो आणि तोचा अर्थ होतो ही, तो खोटे बोलतो. ती खोटे बोलते असेल तर शी लाईज. ओके, यू लाय. आता यू असेल तर एस लागला नसता. ठीक आहे, चला आपण याच वाक्याचं पुढचं बघूया. तो नाही खोटे बोलत. तर ही डझंट ऑर डज नॉट लाय. ही डज नॉट लाय. LIE. इकडे मी एस नाही लावलाय कारण इकडे डूला ES लागलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद, म्हणून इकडे लागणार नाही. तो खोटं बोलतो का? पुन्हा डज ही लाई. डज ही लाय हा प्रश्न. आणि त्याच्यानंतर तो नाही खोटं बोलतो का? डझंट ही लाय. डझंट ही लाय आणि प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो बघा, एकच क्रियापद, करता सुद्धा ही, तोच आहे. वाक्य 4, ही लाईज, ही डज नॉट लाय, डज ही लाय, डझंट ही लाय. हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता आपण बघूया प्रेझेंट कंटिन्युअस. तर याच्यामध्ये आहे, तो खोटं बोलत आहे. ही इज लाईंग. ही इज लाईंग. तो नाही खोटं बोलत आहे. ही इज नॉट लाईंग. ही इज नॉट लाईंग. तो खोटं बोलत आहे का? इज ही लाईंग. इज ही लाईंग. तो नाही खोटं बोलत आहे का? इजंट ही लाईंग. इजंट ही लाईंग. आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह. तर बघा मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची. ही इज लाईंग. ही इज नॉट लाईंग. इज ही लाईंग. इजंट ही लाईंग. ही इज लाईंग. ही इज नॉट लाईंग. इज ही लाईंग. इजंट ही लाईंग. चला आपण बघूया पुढचा प्रकार. तो खोटं बोलला आहे. हा आहे तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर ही हॅज लाईड. ही हॅज लाईड. इथं क्रिया पूर्ण झाली म्हणून हॅज वापरणार आणि क्रियापदाचं तिसरं रूप. तर लाय, लाईड, लाईड हे क्रियापदाचे रूप आहेत. मित्रांनो, वाक्य बोलत असताना जे पण तुम्ही क्रियापद बोलणार आहेत त्याचे तुम्हाला प्रकार माहिती असायला पाहिजे. जसं की या ठिकाणी लाय आहे, त्याचं V2 आहे लाईड, त्याचं V3 सुद्धा लाईडच आहे, बरोबर. V4 मी म्हणत असतो की त्याला एस किंवा ES प्रत्यय लागल्यावर याला एस लागणार. आणि V5 जे आहे, जे मी माझ्या क्लासमध्ये शिकवतो, ते आहे लाईंग. असे मी क्रियापदाचे 5 रूप करत असतो जेणेकरून. आता आपण लाई आणि लाईज हे सिंपल प्रेझेंटमध्ये वापरतो. लाईड हे सिंपल पास्टमध्ये वापरलं जातं. V3 जे आहे हे पास्ट परफेक्टमध्ये, प्रेझेंट परफेक्टमध्ये आणि फ्युचर परफेक्टमध्ये. आणि लाईंग हे कंटिन्युअसमध्ये वापरतो. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. तर हे V1, V2, V म्हणजे क्रियापद, V3 हे V4. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण असे नंबर देऊ शकतो. आणि हे V5. तर हे आपण लक्षात ठेवूया.
तो नाही खोटं बोलला आहे. जसं की ही हॅज लाईड, ही हॅज नॉट लाईड. ही हॅज नॉट लाईड. जसं हे तुम्हाला आता गो, वेंट, गॉन, गोज अँड गोईंग या पद्धतीने जे क्रियापद आहेत ते अशा पद्धतीने पाठ करायचे आहेत मित्रांनो, है ना. थिंक, थॉट, थिंग्स अँड थिंकिंग म्हणजे लक्षात राहतं. तो खोटं बोलला आहे का? हॅज ही लाईड, हॅज ही लाईड. तो नाही खोटं बोलला आहे का? हॅझंट ही लाईड, हॅझंट ही लाईड. मित्रांनो हा एक साचा आहे, याच्यामध्ये तुम्ही कुठलंही क्रियापद आहे ना, तर तुम्ही जर चेंज केलं तर तुमचं वाक्य बदलणार आहे. बघा, तो नाही खोटं बोलला आहे का, है ना. हॅझंट ही फाउंड, फाउंड, हॅझंट ही फाउंड असं जर वाक्य झालं तर त्याला नाही सापडलं आहे का, या पद्धतीने होईल. पुढचा आहे रीतिवाचक वर्तमान काळ. तो खोटं बोलत असतो. ह्या प्रकारचा जो वाक्याचा प्रकार आहे तो रीतिवाचक वर्तमान काळात येतो. सो ही हॅज बीन लाईंग, ही हॅज बीन लाईंग. तो नाही खोटं बोलत असतो. आता तो खोटं बोलत आलेला आहे किंवा तो खोटं बोलत असतो, या दोघांपैकी मराठीत कोणतेही बोलू शकतो आपण. इंग्रजीमध्ये ही हॅज बीन लाईंग, ही हॅज नॉट बीन लाईंग. ही हॅज नॉट बीन लाईंग. तो खोटं बोलत असतो का? हॅज ही बीन लाईंग, हॅज ही बीन लाईंग. तो नाही खोटं बोलत असतो का? हॅझंट ही बीन लाईंग, हॅझंट ही बीन लाईंग. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस कशी करायची आहे. ही हॅज बीन लाईंग, ही हॅज नॉट बीन लाईंग, हॅज ही बीन लाईंग, हॅझंट ही बीन लाईंग. आता पुढचं वाक्य आहे तो खोटं बोलला. सिंपल पास्ट आहे, साधा भूतकाळ. ही लाईड, ही लाईड. तो नाही खोटं बोलला. ही डिड नॉट लाईड. आतापर्यंत तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल, सिंपल पास्टचं वाक्य निगेटिव्ह करताना आपल्याला डीड घ्यायचं आहे आणि या ठिकाणी V2 घ्यायचा नाही आहे. ही डिड नॉट लाय, या ठिकाणी हा डी येणार नाही. ही डिड नॉट लाय, कारण इथं V2 आलेला आहे, कारण तो सिंपल पास्ट आहे. इथं निगेटिव्हमध्ये आपण डीडचा वापर केलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद, ते ऑलरेडी पास्टमध्ये आहे म्हणून इकडे V1 येणार. सो तो खोटं बोलला का, इथं डीड ही लाय, डीड ही लाय, डीड ही लाय. तो नाही खोटं बोलला का, इकडे नॉट येणार, डिडंट, डिडंट ही लाय. तो नाही खोटं बोलला का. तर सराव कसा करायचा आहे. ही लाईड, ही डिड नॉट लाय, डिड ही लाय, डिडंट ही लाय. आता आहे तो खोटं बोलत होता. ही वॉज लाईंग, ही वॉज लाईंग. तो नाही खोटं बोलत होता. ही वॉज नॉट लाईंग, ही वॉज नॉट लाईंग. तो खोटं बोलत होता का. वॉज ही लाईंग, वॉज ही लाईंग, वॉज ही लाईंग, प्रश्नचिन्ह. तो नाही खोटं बोलत होता का. वॉजंट, म्हणजेच वॉज नॉट, वॉजंट ही लाईंग. तो नाही लिहत होता का, इथं खोटं बोलत असेल तर लिहत, वॉजंट ही रायटिंग, या पद्धतीने. तो खोटं बोलला होता, पास्ट परफेक्ट टेन. ही हॅड लाईड, ही हॅड लाईड. तो नाही खोटं बोलला होता. ही हॅड नॉट लाईड, ही हॅड नॉट लाईड. तो खोटं बोलला होता का. हॅड ही लाईड, हॅड ही
लाईड. तो नाही खोटं बोलला होता का? हॅडंट ही लाईड. सराव कसा करायचा आहे? ही हॅड लाईड, ही हॅड नॉट लाईड, हॅड ही लाईड, हॅडंट ही लाईड. पुढचा आहे रीतिवाचक भूतकाळ. तो खोटं बोलत असे किंवा तो खोटं बोलत आलेला होता. सो ही हॅड बीन लाईंग, ही हॅड बीन लाईंग. तो नाही खोटं बोलत असे. ही हॅड नॉट बीन लाईंग, ही हॅड नॉट बीन लाईंग. तो खोटं बोलत असे का? हॅड ही बीन लाईंग, हॅड ही बीन लाईंग. तो नाही खोटं बोलत असे का? हॅडंट ही बीन लाईंग, हॅडंट ही बीन लाईंग. आता आहे तो खोटं बोलेल, म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स आहे. ही विल लाय, ही विल लाय. तो नाही खोटं बोलणार. ही विल नॉट लाय, ही विल नॉट लाय. तो खोटं बोलेल का? विल ही लाय, विल ही लाय. तो नाही खोटं बोलणार का? वोंट ही लाय. विल नॉटला वोंट म्हणतात. वोंट ही लाय. तर प्रॅक्टिस करायची. ही विल लाय, ही विल नॉट लाय, विल ही लाय, वोंट ही लाय. मित्रांनो, तुम्ही जर फक्त लिहिण्याची आणि फक्त बघण्याची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला बोलता येणार नाही. मी तुम्हाला एकच वाक्य वेगवेगळ्या प्रकारे याच्यासाठी देतोय की तुम्हाला बोलण्याचा सराव व्हावा म्हणून. तर बोलण्याचा सराव हा मुख्य सराव आहे स्पोकन इंग्लिशच्या प्रॅक्टिसमध्ये. तो खोटं बोलत असेल. ही विल बी लाईंग, ही विल बी लाईंग. तो नाही खोटं बोलत असेल. ही विल नॉट बी लाईंग, ही विल नॉट बी लाईंग. तो खोटं बोलत असेल का? विल ही बी लाईंग, विल ही बी लाईंग. तो नाही खोटं बोलत असेल का? वोंट ही बी लाईंग, वोंट ही बी लाईंग. बघा, विल ही बी लाईंग, ही विल बी लाईंग, ही विल नॉट बी लाईंग, विल ही बी लाईंग, वोंट ही बी लाईंग. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ह्या पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला काळ समजणं अधिक सोपं होतं. तो खोटं बोलला असेल. हा आहे पूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स. सो ही विल हॅव लाईड, ही विल हॅव लाईड. तो नाही खोटं बोलला असेल. ही विल नॉट हॅव लाईड, ही विल नॉट हॅव लाईड. तो खोटं बोलला असेल का? विल ही हॅव लाईड, विल ही हॅव लाईड. ह्याच स्टेटमेंटचं क्वेश्चन बनण्यासाठी बघा, ही विल हॅव लाईड याच्यात पण ते शब्द आहेत. ही विल हॅव लाईड. फक्त ही विलचं आपण केलेलं आहे विल ही, म्हणजे हा प्रश्न आलेला आहे. इकडे का येतो पण इकडे मात्र येत नाही मध्येच नवीन शब्द कोणताच. तर तो डायरेक्ट प्रश्न होतो जागा बदलल्यावर. तो नाही खोटं बोलला असेल का? आता नाहीसाठी आपल्याला विल नंतर नॉट. विल नॉटचा अर्थ होतो वोंट. वोंट ही हॅव लाईड, वोंट ही हॅव लाईड. तर सराव कसा करायचा आहे? ही विल हॅव लाईड, ही विल नॉट हॅव लाईड, विल ही हॅव लाईड, वोंट ही हॅव लाईड. आता आहे रीतिवाचक भविष्यकाळ. तो खोटं बोलत राहील किंवा तो खोटं बोलत आलेला असेल. एखादी क्रिया पूर्वीपासून घडत आलेली आहे आणि ती भविष्यातही घडत राहील असं बोलताना आपण रीतिवाचक भविष्यकाळ वापरतो, ज्याला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. सो ही विल हॅव बीन लाईंग, ही विल
ही विल हॅव बीन लाईंग. तो नाही खोटं बोलत राहील. ही विल नॉट हॅव बीन लाईंग. ही विल नॉट हॅव बीन लाईंग. तो खोटं बोलत राहील का? विल ही हॅव बीन लाईंग. विल ही हॅव बीन लाईंग. तो खोटं बोलत राहील का? तो नाही खोटं बोलत राहील का? वोंट ही हॅव बीन लाईंग. वोंट ही हॅव बीन लाईंग. आणि प्रश्नचिन्ह. तर प्रॅक्टिस करायची. ही विल हॅव बीन लाईंग, ही विल नॉट हॅव बीन लाईंग, विल ही हॅव बीन लाईंग अँड वोंट ही हॅव बीन लाईंग. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर मला हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये याचं इंग्लिशमध्ये काय होणार, कसं बोलणार हे मला सांगायचं आहे. तू नाही खोटं बोलत, ती बोलते. हे वाक्य मला तुम्ही इंग्लिशमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला काळ सांगतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे. तू नाही खोटं बोलत सिम्पल प्रेझेंटचं निगेटिव्ह आहे आणि हे सिम्पल प्रेझेंट आहे. तू नाही खोटं बोलत, ती बोलते. म्हणजेच ती खोटं बोलते असं म्हणायचं आहे. ती बोलते म्हणजे काय? ती सांगते असं नाही, तर ती खोटं बोलते. तू नाही खोटं बोलत, ती खोटं बोलते या अर्थाचं हे वाक्य आहे. तू नाही खोटं बोलत, ती बोलते. तर हे वाक्य मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो. चला भेटूया आपण पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओला आत्तापर्यंत हे 1100 वाक्य झालेले आहेत मित्रांनो. ते तुम्ही आधीचे वाक्य नक्की बघा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.